त्याच्या मालकाशी बोलू आपण. त्याने कॉपरेट केलं. असं कसं हरवलं तुझं पेनड्राईव्ह साठी? अस्मिताच्या रूममध्ये श्वेता बाळाला खेळवत बसलेली असते. बाळाशी खेळताना श्वेता त्याच्याशी लाडाने बोलत असते. तेवढ्यात अस्मिता रूममध्ये येते. ती श्वेताकडून बाळाला घेते आणि त्याला जवळ घेत म्हणते, बोलून तुला आज खूप त्रास दिला का ग? त्यावर श्वेता म्हणते, नाही तसं काही नाही, बाळ माझ्याबरोबर छान खेळत होतं. तेवढ्यात श्वेताच्या फोनची रिंग वाजते. श्वेता फोनकडे पाहते. फोन कुसुमताईंचा असतो. ती अस्मिताला म्हणते, मी कुसुमताईंशी बोलून येते. त्यावर अस्मिता अचानक म्हणते, हो पण त्यांना हेही सांग की अर्जुनच्या हाती तो पेनड्राईव्ह लागलेला आहे. श्वेता लगेच थांबते आणि विचारते, कसला पेनड्राईव्ह? अस्मिता म्हणते, मला नक्की काय आहे ते माहीत नाही, पण तो खूप महत्त्वाचा पेनड्राईव्ह असावा असं मला वाटतं. हे ऐकताच श्वेताच्या चेहऱ्यावरची चिंता वाढते, कारण अर्जुनच्या हाती तो पेनड्राईव्ह लागल्यामुळे तिच्या मनात भीती निर्माण झालेली असते. आत्तापर्यंत ती ज्या गोष्टी लपवून ठेवत आहे त्या आता कधीही समोर येऊ शकतात अशी तिला भीती वाटते. सुभेदारांच्या घरातील लायब्ररीमध्ये अर्जुन, सायली आणि चैतन्य बसलेले असतात. त्यांच्यासमोर सापडलेला पेनड्राईव्ह ठेवलेला असतो. अर्जुन त्या पेनड्राईव्हकडे पाहत म्हणतो, आपल्याला आत्तापर्यंत वाटत होतं की यामध्ये काही महत्त्वाची माहिती असेल, पण आता जे समोर आलंय ते खूप मोठं आहे. सायली आणि चैतन्य त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहत असतात. अर्जुन पुढे म्हणतो, या पेनड्राईव्हमध्ये काही मोठमोठ्या लोकांचे फोन नंबर आहेत. आता प्रश्न असा आहे की या लोकांचा त्या मुलींच्या तस्करीशी काही संबंध आहे का? अर्जुनचं हे बोलणं ऐकताच सायली हादरून जाते. तिच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसते. सायली म्हणते, अर्जुन, जर खरंच या मोठ्या लोकांचा त्या मुलींच्या तस्करीशी संबंध असेल तर हे प्रकरण आपण समजतोय त्यापेक्षा कितीतरी मोठं आहे. ती काही क्षण शांत राहते. त्यानंतर ती पेनड्राईव्हकडे पाहत म्हणते, पण हा पेनड्राईव्ह नेमका कोणाचा असेल? कोण त्या आश्रमातील गरीब मुलींच्या वाईटावर टपून बसलेलं असेल? सायलीच्या आवाजात दुःख जाणवतं. चैतन्यही गंभीर होतो. अर्जुन तिला धीर देत म्हणतो की आता या पेनड्राईव्हमधून मिळणाऱ्या प्रत्येक माहितीचा शोध घेणं गरजेचं आहे. दुसरीकडे श्वेता एका बाजूला जाऊन सचिनशी फोनवरती बोलत असते. श्वेता सचिनला विचारते, पेनड्राईव्ह कसा काय हरवला आणि जिथे सोनल आणि सुरेशला ठेवण्यात आलं होतं त्याच ठिकाणी पेनड्राईव्ह असायला हवा होता असं ती म्हणते. मात्र सचिन तिला सांगतो की त्याने व्यवस्थित पेनड्राईव्ह तिथे ठेवला होता आणि नंतर त्याने तो तिथे जाऊन शोधला सुद्धा, पण तिथे पेनड्राईव्ह त्याला सापडलाच नाही. त्यानंतर पुढे सचिन श्वेताला असं म्हणतो, यानंतर जेव्हा जेव्हा सायली आणि अर्जुन बोलत असतील तेव्हा त्यांच्या बोलण्यामध्ये पेनड्राईव्हचा उल्लेख होतो का किंवा याबद्दल तुला काही माहिती लागते का, असं जर काही कळालं तर पटकन सचिनला श्वेतानं फोन करून सांगायची असं सचिन तिला बजावतो. यावरती श्वेता त्याच्यावरती चिडते. ती त्याला म्हणते की मी काय इथे फक्त यांच्यावरती वॉश ठेवायला आणि तुझी कामं करण्यासाठीच इथं आलेलं नाहीये असं सुद्धा श्वेता त्याला पुढं बजावते. महिपत सुद्धा हे सर्व ऐकत असतो आणि महिपत हे सर्व ऐकून तो सुद्धा सचिनवरती चिडतो की तू असा निष्काळजीपणा कसा काय केलास, कारण ही माहिती जर पोलिसांच्या हाती लागली तर आपण सगळे तर पुढचा संवाद दाखवला आहे कल्पना, प्रतिमा आणि प्रतापराव. ते तिघेजण एकत्र बोलत बसलेले असतात हॉलमध्ये आणि त्यावेळेस एक असा सुंदर असा संवाद रंगतो. कल्पना आणि प्रतिमा या दोघींनी मिळून बाळासाठी वेगवेगळ्या वस्तू विणायला सुरुवात केलेली असते. कल्पनाताई प्रतिमाला म्हणतात, प्रतिमा, बाळ जेव्हा हे स्वेटर घालेल आणि आपल्या अंगणामध्ये धावेल तेव्हा किती छान वाटेल ग आणि चैतन्य सुद्धा येईल. त्यावरती प्रतापराव मजेशीर उत्तर देतात. ते म्हणतात, अगं कल्पना, घरामध्ये ऑलरेडी एक चैतन्य आहेच ना, मग आता दुसरा चैतन्य कशासाठी? हे ऐकून ते तिघजण पण तिथे हसतात. दोघी बाळाच्या लाडाबद्दल बोलत असताना प्रतापराव वेगवेगळ्या गप्पा त्यांच्याशी मारू लागतात. कल्पनाताई त्यांची मजा घेत असतात. तुम्ही फक्त बोलूनच ब्रँड तयार होत नाही, त्यासाठी बाळासाठी काहीतरी तयार करावं लागतं, आजोबा होण्यासाठी सुद्धा काहीतरी करावं लागतं असं ती पुढे म्हणते. हे ऐकताच प्रतापराव चॅलेंज स्वीकारतात आणि आपणही नातवासाठी काहीतरी विणणार असल्याचे सांगतात. कल्पनाताई त्यांना खरंच विणता येतं का असा प्रश्न विचारतात. प्रतापराव मात्र आपण हे करून दाखवणारच ठामपणे असं सांगतात. पुढे त्यांनी स्वतःच्या हाताने बाळासाठी टोपी विणण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. या प्रसंगातून घरात होणाऱ्या बाळाबद्दल सगळ्याच्या मनात असलेली उत्सुकता आणि प्रेम दिसून येतं. अर्जुन आणि सायली त्या बंगल्यात पोहोचतात. घराच्या मालकाला मुलीच्या अपहरणाबद्दल सगळी माहिती सांगतात.
ते CCTVच्या कॅमेऱ्यात फुटेज पाहण्याची विनंती करतात. बंगल्याची मालकीण ही या प्रकरणात मदत करण्याची तयारी दाखवते. त्यानंतर घरमालक आपल्या मुलाला CCTV फुटेज शोधून काढण्यास सांगतो. सायली 31 जुलैची तारीख सांगते. दुपारी साधारण 2 ते 4 वाजताची वेळसुद्धा सांगते. मुलगा लॅपटॉपवरती त्या दिवसाचं फुटेज शोधू लागतो. काही वेळाने त्यांना संबंधित फुटेज सापडतं. फुटेजमध्ये मुली दिसत नसल्या तरी एका गाडीतून दप्तर रस्त्यावर फेकलं जात असल्याचं दिसतं. ते दप्तर अर्जुन आणि सायलीला आधीच सापडलेलं असतं. हे दोघेही लगेच ओळखतात. अर्जुन उत्साहाने सायलीला ते दृश्य दाखवतो. त्यानंतर मुलगा फुटेज झूम करून दाखवतो आणि त्या गाडीचा नंबरही दाखवतो. अर्जुन आणि सायलीला हा मोठा पुरावा असतो. सायली घरमालकाचे मनापासून आभार मानते. मुलीच्या शोधात ही खूप महत्त्वाची मदत ठरेल असंही ती पुढे सांगते. अर्जुन आणि सायली बंगल्यातून बाहेर पडतात. त्यांच्या हातात आता त्या CCTV फुटेजची महत्त्वाची माहिती असते. फुटेजमध्ये एका व्हॅनमधून दप्तर रस्त्यावर फेकलं जात असल्याचं दिसलेलं असतं आणि मुलगा फुटेज झूम केल्यानंतर व्हॅनचा नंबरही त्यांना मिळालेला असतो. त्यामुळे अर्जुनला वाटत असतं की या धाग्यामुळे आता मुलींपर्यंत पोहोचण्याचा मार्ग नक्की सापडेल. बंगल्याच्या बाहेर आल्यानंतर अर्जुन लगेच आपला फोन काढतो आणि चैतन्याला कॉल करतो. अर्जुन म्हणतो, "अरे चैतन्य, हे बघ, मी तुला एक फुटेज पाठवतोय. त्यामध्ये आपल्याला एक महत्त्वाची व्हॅन दिसलीये. तू लगेच या व्हॅनची सगळी माहिती काढ. नंबर, मालक आणि ती कुठे कुठे गेली होती हे सगळं तपास." चैतन्य विचारतो, "पण तू कुठल्या व्हॅनबद्दल बोलतोयस?" अर्जुन म्हणतो, "तू आधी फुटेज बघ, सगळं तुला कळेल. हा नंबर आणि फुटेज लगेच तपास. आपल्याला या व्हॅनपर्यंत पोहोचणं खूप गरजेचं आहे." चैतन्य म्हणतो, "बरं ठीक आहे, तू मला फुटेज पाठव, मी लगेच माहिती काढतो." अर्जुन फोन ठेवतो आणि सायलीकडे पाहत म्हणतो, "सायली, मला वाटतं या व्हॅनचा तपास आणि पेनड्राईव्हमधला डेटा या दोन्ही गोष्टी आपल्याला त्या मुलींपर्यंत नक्की घेऊन जातील." सायली आणि अर्जुन घरी परतल्यानंतर कल्पनाताई त्यांची वाट पाहत असतात. त्यांना दोघी इतका वेळ कुठे होते याची उत्सुकता असते. सायली सांगते की सोनोग्राफी चांगली झाली असून डॉक्टरांनी बाळाची तब्येत व्यवस्थित असल्याचं सांगितलं आहे. हे ऐकून घरातल्या सगळ्यांनाच आनंद होतो. अर्जुन सांगतो की चैतन्य आणि इन्स्पेक्टर सावंत येणार आहेत आणि ते सगळे स्टडी रूममध्ये बसून काही महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा करणार आहेत. मात्र कल्पनाताईंना आधी सोनोग्राफीचे रिपोर्ट पाहायचे असतात. सायली त्यांना रिपोर्ट दाखवते. कल्पनाताई ते रिपोर्ट खूप उत्सुकतेने पाहतात. प्रतिमा आत्याही त्यांच्यासोबत असतात. रिपोर्टमधलं सगळं समजत नसलं तरी होणाऱ्या बाळाबद्दलची उत्सुकता त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसते. यानंतर कल्पनाताई सायलीला प्रतापरावांनी स्वतः विणलेली बाळाची टोपी दाखवतात. सायलीला ती टोपी खूप आवडते. आजोबांनी आपल्या होणाऱ्या नातवासाठी स्वतःच्या हाताने टोपी विणली हे ऐकून ती भावूक होते. घरात बाळाच्या आगमनाची तयारी आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं असतं. मात्र या आनंदाच्या वातावरणामागे अर्जुन आणि सायलीचा मुलींच्या शोधाचा तपासही सुरूच असतो. जेलमध्ये प्रिया एकटी बसलेली असते. तिच्या चेहऱ्यावर राग आणि अस्वस्थता स्पष्ट दिसत असते. अर्जुन आणि सायली प्रत्येक वेळी तिच्या विरोधातलं संकट कसं टाळतात याचा ती विचार करत असते. तिच्या डोळ्यांसमोर मागच्या सगळ्या घटना येत असतात. अर्जुनला खुनाच्या प्रकरणात अडकवण्याचा तिचा प्रयत्न, सायलीला जेलमध्ये पाठवण्याचा डाव आणि त्यानंतर सायलीने तिला दिलेली धमकी सगळं तिला आठवत असतं. सायलीने आपल्याला कसं एक्सपोज केलं, आपण बबली लोखंडे असल्याचं कसं सिद्ध झालं हेही प्रिया आठवत असते. हे सगळं आठवल्यावर तिचा संताप आणखी वाढतो. ती मनात विचार करते की अर्जुन आणि सायलीला प्रत्येक वेळी यश कसं मिळतं. आपण इतके डाव रचूनही त्यांना रोखू शकत नाही याचा तिला राग येतो. तेवढ्यात प्रिया काहीतरी नवीन योजना आखू लागते. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा कुटील भाव येतात. ती ठरवते की यावेळी थेट सायलीवर हल्ला करण्याऐवजी तिचा वापर करून तिला त्या अपहरण झालेल्या मुलींपर्यंत पोहोचवायचं. पुढे प्रियाचा प्लॅन नेमका काय आहे आणि सायलीला ती या प्रकरणात कशी